नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गोकुळसाठी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी या पॅनेलची अधिकृत घोषणा. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळसाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित येत ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढवण्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी या पॅनेलची अधिकृत घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे खासदार धनंजय महाडिक, भाजपचे आमदार अमल महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे आणि प्रदेश अध्यक्ष समित कदम उपस्थित होते. जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी मध्यस्थीची भूमिका बजावत सर्व नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होत आहे. भूतकाळातील मतभेद विसरून महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊया. जुन्या वादांवर चर्चा न करता संघटितपणे लढणे हेच आपले ध्येय असावे, असे आवाहन त्यांनी केलं. बैठकीत जागा वाटपाविषयी अंतिम निर्णय झाला नसला तरी त्यासाठीचे प्राथमिक सूत्र निश्चित करण्यात आले. विविध गटांमध्ये येणाऱ्या ठरावाच्या आधारे जागा वाटपाचा विचार केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. महायुतीच्या बैठकीनंतर जागा वाटपाविषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.